आटपाट नगर होतं, तिथे एक राजा. अशी सुरुवात असलेली गोष्ट ऐकल्याला किंवा वाचल्याला अनेक वर्ष लोटली असतील, नाही? तर ही कथा आहे अशाच एका आटपाट नगरातील प्रोफेसर भगवंत आणि त्यांची पत्नी सुशीला भुसकुटे यांची. अत्यंत साचेबंद चाकोरीबद्ध आयुष्याची वाटचाल करणारे भगवंतराव. बाप रे. तर जीवनातील प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळवणारी सुशीला. भगवंतराव प्रोफेसर तत्वज्ञानाचे, पण त्यांचा ओढा मात्र वैद्यकशास्त्राकडे. मला बरं नाहीये वाटत. या एकाच जाणीवेनी भगवंतराव अस्वस्थ. तर त्याच्यावर सुशीलेचं म्हणणं, डॉक्टरनी ठरवलेली बरी नाही का? भगवंतरावांना शंका, आपल्याला काहीतरी जीव घेणं दुखणं आहे. ह्या शंकेचं निरसन करायला बोलावलेल्या डॉक्टर मित्र गजानन ऐरनापुरेचं म्हणणं, त्याच्यामुळे शंकेचं निरसन तर दूरच राहिलं, पण गैरसमज मात्र अशातच अचाटचं आगमन. सुशीलेचा बालपणीचा मित्र. तशातच भगवंतचा वकील मित्र व्यंकट. काय भरती गर्दी तिथे. म्हणजे काय तिकीट मिळालेत ना? सिनेमाची. हो हो हो, मिळाली. ओके. सांगायचं तर आम्ही दोघंही घेणार होतो. पण तुम्ही आजच्या वेळी जायचं काढलं. काय वाटतं? टेनिस खेळायचं. त्याला बायकोच्या परगावी जाण्यामुळे आलेला एकटेपण. या सगळ्या गोंधळात भर टाकायला आहेत भाऊराव, व्यंकटचे असिस्टंट. अरेच्छा, आणि ती कोण? तर ह्या सगळ्या प्रकारात मूळ शंकेचं निरसन तर दूरच, पण गोंधळाचा गुंता मात्र वाढतच जातो. तर अशा या आटपाट नगरातील गुंत्याची उकल नेमकी कशी होते ते आपल्या पुढे आणणार आहेत न्यू इंग्लंडचे कलाकार आदिती टेलर, अभि कानडे, महेश मराठे, राहुल गाडे, सुहास मराठे, अमृता सामंत आणि अविनाश पाध्ये. तर बघायला या विश्राम बेडेकर लिखित, अविनाश पाध्ये दिग्दर्शित 2 अंकी नाटक वाजे पावलं आपुले.